रंगांचा, संगीताचा आणि आनंदाचा उत्सव म्हणजे नवरात्री. नवरात्रीच्या पावन दिवसात दुर्गा मातेचा उत्सव साजरा करताना गुजरातमधील शेतकरी आपल्या कष्टांना विसरून दांडियाच्या तालावर नाचतात. दांडियाच्या प्रत्येक पावलात त्यांचा आनंद आणि उत्साह व्यक्त होतो. हे नृत्य केवळ एक सांस्कृतिक परंपरा नाही, तर एक सामाजिक बंधुभाव वाढविणारं नृत्य आहे, जे लोकांना एकत्र आणून त्यांच्या जीवनात आनंद आणि उल्हास भरते. दांडिया रास म्हणजे जीवन साजरे करण्याचा एक उत्सव, एक अविस्मरणीय अनुभव. पाहूया गुजरातचा दांडिया रास. जाम्यो कालिंदरी ने घाटो गाड़ा तारा ओरे छबीला तारा ओरे रंगीला तारा रंग पेरो जुए तारी काट रंग लो हे रंग लो. जाम्यो कालिंदरी ने घाटो गाड़ा तारा ओरे छबीला तारा ओरे रंगीला तारा रंग पेरो जुए तारी काट रंग लो. पड़शे रे पर बाछो गाड़ा तारा ओरे छबीला तारा ओरे रंगीला तारा रंग पेरू जुए तारी आठ रंग लो हे रंग लो. जाम्यो कालिंदरी ने घाटो गाड़ा तारा ओरे छबीला तारा ओरे रंगीला तारा रंग पेरू जुए तारी आठ रंग लो. तारा पालवनो छेड़लो मेल छोगाड़ा ओ छेल के मन मारू धड़ छेल तू तो मोर लो ने तू तो मारी ढेल छोगाड़ा ओ छेल के मन मारू धड़ के. तारा पालवनो छेड़लो मेल छोगाड़ा ओ छेल के मन मारू धड़ के. तू तो मोर लो ने तू तो मोर लो ने तू तो मारी ढेल छोगाड़ा ओ छेल के मन मारू धड़ के. तारा पालवनो छेड़लो मेल छोगाड़ा ओ छेल के मन मारू धड़के. तू तो मोर लो ने तू तो मारी ढेल छोगाड़ा ओ छेल के मन मारू धड़के. तारा पालवनो छेड़ लो मेल छोगाड़ा ओ छेल के मन मारू धड़के. तू तो मोर लो ने तू तो मारी ढेल छोगाड़ा ओ छेल के मन मारू धड़के छे के मन मारू धड़के छे के मन मारू धड़के छे. पधारो निम्हारो देश. राम राम सा. अरे हे दोघं कुठे गेले? अगं आलो आलो आलो. आत्ता आपण आलोय राजस्थान मध्ये. वीर योद्ध्यांच्या ह्या भूमीत युद्धकले एवढीच लोककला आणि लोकनृत्यही तेवढीच रोमांचकारी. राजस्थानी लोकसंगीत हा राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. ढोलक, सतार, सारंगी आणि हार्मोनियम यासारखी पारंपरिक वाद्य त्याचं वैशिष्ट्य आहे. राजस्थानची लोकगीतं सहसा वीरता, प्रेम आणि भक्तीच्या कथा सांगतात. अशाच लोकनृत्यांपैकी एक चक्री. चक्री नृत्य हे राजस्थानचे लोकनृत्य आहे. राजस्थानच्या हरोती प्रदेशातील हे लोकप्रिय नृत्य आहे, जे सण आणि विवाहादरम्यान केलं जातं. राजस्थानमधील कंजार जमातीत तसेच मध्य प्रदेशातील बेरिया जमातीत हे नृत्य सादर केलं जातं. तर पाहूयात चक्री नृत्य.
म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश असणारा प्रदेश. मध्य प्रदेशला भारताचं हृदय म्हटलं जातं. विविध आदिवासी समुदायांचं बहारदार लोकसंगीत आणि नृत्य परंपरा यासाठी मध्य भारत ओळखला जातो. अहिर नृत्य हे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील पारंपरिक लोकनृत्य आहे. हा प्रदेशाच्या समृद्ध वारसा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. अहिरी समाजात हे नृत्य धार्मिक कार्यक्रमांना समर्पित आहे. पाहुयात मध्य प्रदेशचे आकर्षक अहिर नृत्य. आपके सामने पेश कर रहे हैं मध्य प्रदेश के लोकनाच अहिर. तो लचकता हुआ रे तो तन जतना में और वही देखती रे बैठी और वही देखती रे कि हम हैं आखिर के पोते भैया. हरियाणाची संस्कृती समृद्ध आणि विविधरंगी आहे आणि लोककथा, सण आणि परंपरा यांचं वैशिष्ट्य आहे. हरियाणाला देवांचं घर म्हणून ओळखलं जातं आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचं पाळणा घर मानलं जातं. असंच एक हरियाणवी नृत्य आपण आता पाहणार आहोत.
बल्ले 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 शाबा. हा बरोबर. आपण आहोत मक्के दी रोटी, सरसोदा साग आणि मलाईदार लस्सीच्या प्रदेशात, जिथे जो बोले सो निहाल, सत श्री अकाल हा नारा ऐकू येतो. भारताच्या पंजाबचे लोक प्रत्येक कार्यक्रम आणि उत्सव अत्यंत उत्साहाने साजरे करतात. लस्सी आणि लोकसंगीत यांचा सारख्याच उत्साहाने आनंद घेतात असे हे दिलदार पंजाबी. भांगडा ही पंजाब प्रांतातील पारंपरिक लोकनृत्य आणि संगीत शैली आहे. हे त्याच्या उत्साही हालचालींसाठी ओळखलं जातं. कापणीच्या हंगामाचा उत्सव म्हणून भांगड्याचा उगम झाला. नृत्याच्या मूलभूत हालचाली पेरणी, नांगरणी आणि कापणी यासारख्या शेती करताना होणाऱ्या क्रियांवर आधारित आहे. तो चलिए फिर. ओ किथे ओ भांगडा पाले, ए बल्ले 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 शाबा. पश्चिम हिमालयाच्या मध्यभागी वसलेलं हिमाचल देवभूमी म्हणून ओळखलं जातं आणि देवी देवतांचं निवासस्थान मानलं जातं. समृद्ध संस्कृती आणि परंपरांनी नटलेले असे हे हिमाचल. हिमाचल प्रदेशातील समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करणारी लोकनृत्ये प्रसिद्ध आहेत. लयबद्ध हालचाली, रंगीबेरंगी पोशाख ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. पाहुयात एक हिमाचली नृत्य. नमस्कार, आज हम आपके सामने किन्नौरी, सिरमौरी और हिमाचली नृत्यों का एक मिश्रित प्रस्तुत करने जा रहे हैं. तो आइए चलते हैं हिमाचल की ओर. कुड़ियों कया तो है छोड़ छोड़ छलाओ, पानी भर जाना कुड़ियों.
प्रेक्षक हो, आता आपण पोहोचलोय काश्मीरमध्ये. काश्मीरची संस्कृती दक्षिण आशियाई तसेच मध्य आशियाईचे थेट मिश्रण आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृती आहे. या प्रदेशाच्या संस्कृतीवर बौद्ध, हिंदू आणि सुफी धर्माचा प्रभाव आहे. गीतू, भांडपथर, वानवून, रोफ ही काश्मीर राज्यातील काही लोकनृत्य आहेत. काश्मीरच्या नवयुवतीच्या गीतावर बहारदार नृत्य करताना पाहून आपली पावलं ही ताल धरायला लागतात असं हे एक लोकनृत्य. काश्मीरच्या सौंदर्या इतकंच सुंदर. भूमरो भूमरो श्यामरंग भूमरो, भूमरो भूमरो श्यामरंग भूमरो.